आज वटपौर्णिमा आहे, 24 जून 2021 ची. आणि वटपौर्णिमेला आपण हे ध्यान करतोय, तर अर्थातच वटपौर्णिमेचं विशेष महत्व आहे. ज्येष्ठ महिन्यातली ही पौर्णिमा. त्यामुळे आता श्री सुक्ताचं आपलं वर्कशॉप सुद्धा सुरू आहे. तर त्याच्यामध्ये ज्येष्ठा कनिष्ठा हा कन्सेप्ट आहे. लक्ष्मी आणि अलक्ष्मी हा कन्सेप्ट आहे. तर लक्ष्मी म्हणजे ज्येष्ठा. तर ते कुठेतरी ज्येष्ठ आणि मूळ नक्षत्रावर ही पौर्णिमा येते बऱ्याच वेळेला. तर ही जेव्हा वटपौर्णिमा आहे, आपल्याला कथा माहिती आहे सत्यवान सावित्रीची. तर ही कथा काही म्हणजे स्कंद पुराणात आहे, इतरही पुराणांमधनही ही कथा आढळते. परंतु ही आपण स्टोरी म्हणजे ऍक्च्युअली एक सावित्री होती व्यक्ती म्हणून, किंवा एक सत्यवान होता व्यक्ती म्हणून, असं नाही धरायचं. त्याच्यात पुराण साहित्य जे काही आहे ते जास्त मेटाफरिक आहे, रूपकात्मक ते साहित्य जास्त आहे. म्हणजे त्याच्यातला आपण अंडरलाइनिंग फॅक्टर म्हणतो ते बरोबर असतात, पण त्याच्यावर कथा रंगवलेली असते. म्हणजे एक छोटीशी काहीतरी स्टोरी असते आणि मग त्याच्यावर जसा चित्रपट पूर्ण काढतात, नाटक पूर्ण काढतात. छोटीशी कथा असते, 4 ओळींची कथा असते, पण त्याच्यावर 3 तासाचं नाटक रंगवतात. तशासारख्या पुराण कथा असतात. ते छोटस असतं, मग ते इलॅबोरेट करून सांगतात आपल्याला, रंगून रंगून सांगतात. कुठून तरी त्याच्यातला जो गर्भित अर्थ आहे तो आपल्यापर्यंत पोचावा या दृष्टीने ते सांगितलेलं असतं. ते रूपक असतात सगळे. तर मग सत्यवान आणि सावित्री काय बरं रूपक असेल, असं आपण विचार करायला लागलो. अनेकांना अनेक रूपक सुचतील, पण मला जे असं नेहमीच रूपक सुचत आलंय, आणि आपण म्हणतो ना, हे ब्रह्मांडात आपल्या संसारात जे काही चालतं ते रिफ्लेक्शन आहे आपल्या अंतरंगातलं. आपल्या अंतरंगात एक तसंच पूर्ण जगत आहे जिथे सगळी रिलेशन्स आहेत. तर नवरा बायको हे जे नातं आहे, हे नातं नक्की काय आहे? आपण पत्रिका कुंडली बघतो तेव्हा ते बरोबर पहिला भाव असतो तो स्वतःचा असतो, आणि त्याच्या बरोबर जो विरुद्ध भाव असतो तो आपल्या जोडीदाराचा भाव असतो. म्हणजे ह्याचाच अर्थ काय माहितीये का, की तो जोडीदार आपल्या आतच आहे. जो कोणी जोडीदार असेल आपला, आपल्याला आवडत असलेला, आवडत नसलेला, आपल्याला त्याच्यात गुण दिसतात, आपल्याला दुर्गुण दिसतात, जे काही आपल्याला दिसत असेल ते आपलाच भाग आहे. कारण आपल्याच पत्रिकेत, आपल्याच कुंडलीमध्ये तो भाव तिथे आहे, आणि तो भाव म्हणजे आपला जोडीदार. मग ते नवरा असो किंवा बायको असो. तर तो जो भाव आहे, तर पुरुष आणि स्त्री असा जर विचार केला तर पुरुष हे बहिरंग आहे आणि स्त्री हे अंतरंग आहे. त्यामुळे सत्यवान सावित्री, वी कॅरी अ सत्यवान अँड वी कॅरी अ सावित्री बिटवीन. तर जेव्हा जेव्हा आपण म्हणतो की सावित्रीने सत्यवानाला यमाच्या तावडीतून सोडवून आणलं, तुझ्या पॅकेट जागा असेल का तिथली ठेवायला? मला का मध्येच मुलगी विचारायला आली प्रश्न, म्हणून देते यायला जरा. पण जेव्हा आपण असं म्हणतो की सत्यवान आणि सावित्री, तर म्हणजे मी स्त्री आहे आणि पुरुष, स्त्री तत्व आणि पुरुष तत्व अशा दृष्टीने विचार करायला गेला तर स्त्री तत्व हे अंतरंग आहे आणि पुरुष तत्व आहे हे बहिरंग आहे. म्हणजे बाहेर सत्यवान असतो, म्हणजे संसारिक जीवनामध्ये सत्यवान असतो, आणि अंतरंग जीवनात सावित्री असते. तर सत्यवान जर मृत झाला, म्हणजेच काय, आपलं बहिरंग आहे, आपले जे कर्म, आपण जे दैनंदिन संसारातली कर्म करतो ती मृत अवस्थेत पोचली, म्हणजे आपण काहीच करत नाही अशी अवस्था आपली आली,
किंवा खूप कुठल्या तरी नको त्या गोष्टीत अडकलो, अशी जर अवस्था आली तर आपल्या अंतरंगातली जी सावित्री आहे, जी स्त्री आहे, ती त्या पुरुषाला तो बाहेरचा जो यम आहे, जो त्याला वेढा घालून आहे. यम ही दिशा यम हे दक्षिणेचं देवता मानलेली आहे आणि दक्षिणेकडे सगळे जे आपण म्हणतो ना काय व्यसन, काही प्रकारची व्यसन वगैरे आहेत ते दक्षिण दिशेत, तर यम येतो म्हणजे काय, तुम्हाला व्यसनाच्या अधीन करतो, अशासारखे भाव यम तुमच्याकडून खूप काहीतरी घेऊन जातो, तुमचं जीवनच घेऊन जातो तो तुमच्याकडून, तुमच्यातली लाईफ अर्ज घेऊन जातो, तुमच्यातलं नको असलेल्या गोष्टी तो घेऊन जातो. यमाचं ते कामच आहे, तो पूल आहे यमाचा. ही डझंट अलाव यू टू ग्रो. हा यमाचं काम आहे ते. तर आपल्या अंतरंगातल्या सावित्रीने काय करायचंय, ते यमाकडून त्या सत्यवानाला सोडवून आणायचं आहे, जो तिथे अडकलाय. त्या मग कुठलं व्यसन छोटं आहे का मोठं आहे, फिजिकल बॉडीचं अन्नमय कोशाचं आहे का मनाचं आहे, व्यसन कुठलं आहे हा भाग वेगळा, पण व्यसन हे व्यसन असतं. म्हणजे आपण कशाच्या तरी अधीन जाणं, अटॅच, ओव्हर अटॅच होणं, म्हणजे आपण ती गोष्ट सोडूच शकत नाही अशासारखं काहीतरी घडतं. योगामध्ये वगैरे सुद्धा सांगितलंय की त्याच्यातून आपण स्वतःला सोडवलं पाहिजे. तर ते यमाच्या पाशासारखंच असतं. ते यमाचे पाश असल्यासारखं ही जी व्यसनं असतात, ही ओढ असते, हे मोह असतात, ते आपल्याला त्यांच्या पाशात, ही माया जी आहे ती आपल्या पाशात घेत असते. तर ते यमाच्या पाशासारखे असतात की ते तुम्ही त्याच्यातून स्वतःला सोडवणं नेक्स्ट टू इम्पॉसिबल असतं. पण आपलं जे अंतरंग आहे ते सावित्रीसारखं श्रेष्ठ असतं आणि ते यमाला असं काही विनवतं, यमाकडून असे आशीर्वाद घेतं की यमाला तो सत्यवान असतो, त्याला परत द्यायलाच लागतं सावित्रीकडे, कारण सावित्रीला सत्यवानाच्या कडून कार्य करायचं असतं. तर आपलं जे बहिरंग आहे ते आपलं ऍक्शन जी आहे, आपली मनात काहीतरी इच्छा आली आणि ते ऍक्शन आपल्याला करायची, तर ऍक्शन इज द आउटर सेल्फ आणि आपलं थिंकिंग इज द इनर सेल्फ. तर माझ्या मनात खूप काहीतरी योजना मी तयार केल्या, पण त्या ऍक्शन मध्ये नकोत का यायला, तर ते ऍक्शन मध्ये काय येत नाही, हे मोहमायाचे जे जाळ आहे, ते यमासारखे पाश आहेत. त्या पाशातून आपण आपलं हे जे बहिरंग आहे ते सोडवायचं आहे आणि आपली आत्मउन्नती जी आहे ती करून घ्यायची आहे. तर अशासारखं मला काहीतरी ही नेहमी सत्यवान सावित्रीची कथा वाटते, की सत्यवान ही आपणच असतो आणि सावित्री ही आपणच असतो. तर प्रत्येकाने आपण कुठल्या पाशात अडकलोय, आणि यमासारख्या पाशात की मी ते सोडूच शकत नाहीये, गळफास बसल्यासारखं मला झालेलं आहे, यातनाही होत आहेत पण मी काहीच करू शकत नाहीये, मला कळताय ही की हे मला केलं नाही पाहिजे, तरी सुद्धा माझ्याच्याने ते न करणं होत नाहीये, मला ते करावेच लागतायत काही गोष्टी, अशासारखं आपले जे कंपल्सिव्ह डिसऑर्डर्स असतात ना, आपल्या प्रत्येकाला छोट्या मोठ्या प्रमाणात याला व्यसन म्हणू शकतो, कंपल्सिव्ह डिसऑर्डर म्हणू शकतो, काहीही तुम्ही नाव द्या त्याला, पण बेसिकली इट इज ओव्हर अटॅचमेंट. आय कॅनॉट लिव्ह अ पर्सन, आय कॅनॉट लिव्ह अन आयडिया, आय कॅनॉट लिव्ह अन ऍक्शन, त्याच्यापासून मी स्वतःला परावृत्तच करू शकत नाही, अशासारखे ज्या गोष्टी असतात. आणि गंमत म्हणजे ते ते जे मोहमाया असतात, जे तुम्हाला अडकवून ठेवतात, तर ते तुम्हाला आत्मोन्नतीला उपयोगी नाहीयेत. अशा गोष्टी ज्या असतात त्या यमासारख्या असतात. तर म्हणून आपण स्वतःला सोडवून घेणं. आणि गमत अशी आहे की ते वटवृक्षाची आपण पूजा करतो का, कारण खरंच आहे आपल्याकडे गीतेत सांगितलंय तसं, त्याला स्वतःचीच मुळं असतात, म्हणजे ते सुकासच वाढत जातं. मग वटवृक्षाची पूजा केली असता आपण पद्धत काय आहे, ती सावित्री दोरा बांधते त्या वटवृक्षाला
की ते सावित्री जणू काही सांगते त्या वटवृक्षाला, प्लीज वाढू नको ना, एवढाच राहा, ताब्यात राहा. ती तुझी जी मुळं आहे, मोह माया पाशाची जी मुळं आहेत, ती परत जमिनीत नको जायला, म्हणून ती ती मुळं सगळी पणे बांधून ठेवते, जेणेकरून ते झाड वाढणार नाही. आपण बोन्साय करतो ना, तर तो जो वटवृक्ष आहे तो तिला तथास्तु म्हणून आशीर्वाद देतो आणि तिला तिचं सगळं अ, तिचा सत्यवान तिला परत देतो तो वटवृक्ष. तर असं काहीतरी आता ही रूपक आहेत, त्यामुळे मला एक रूपक सुचलं तसं तुम्हाला दुसरं रूपक हे सुचू शकतं. आणि आपल्याला कुठेतरी आत्म उन्नती करायची आणि हे जीवन सार्थकी लावायचं आहे, आपला लाईफ पर्पज पूर्ण करायचा आहे. आपण या जन्मात जे जे काय काय करायचं ठरवलं होतं ते ते पूर्णत्वाला न्यायचं आहे. हे जिथे हे ज्या ज्या गोष्टींमधून अभिप्रेत होईल ती गोष्ट योग्य. मग ते रूपक कुठल्याही प्रकारातलं असू देत. कारण शेवटी हे सगळं पुराण कथा सांगितलेल्या आहेत, वेद उपनिषद सांगतात, ते आपण उन्नत व्हावं ह्या दृष्टिकोनातून सगळी कथा सांगितलेल्या आहेत. ज्या गोष्टी सांगितल्या त्या उन्नतीच्या मार्गावर आपण असावं. याचा अर्थ संसारात लक्षच नाही द्यायचं असा नाहीये. तर संसारात राहूनच हे करता येतं, किंबहुना संसारात आपण त्याचसाठी आलोय की जी काही परिवर्तन करायचं आहे ते संसारात राहूनच करता येतं. फक्त स्वर्गात असताना डायरेक्टली ते परिवर्तन नाही करता येत. मनुष्य योनीत यायला लागतं आणि तरच आपल्याला ते परिवर्तन करता येतं. तर असं परिवर्तन आपण स्वतःत घडवून आणायचं आहे. आत्मउन्नतीकडे नेणारं. ह्याचा अर्थ संसारात राहायचं नाही असं अजिबात नाही. संसारात राहून ते करायचंय, म्हणून तर सत्यवान सावित्री ती पुत्र मागते. म्हणजे काय, संसार चालूच ठेवायचा आहे, संसार नाही बंद करायचा आहे, पण संसार आणि आपल्या अंतरंगाची आत्मोन्नती असं सुंदर बॅलन्स करायचं आहे. ते स्त्री पुरुष तत्व आहे, ते जे द्वैत आहे. संपूर्ण ही दुनिया जी आहे, आपण ज्या दुनियेत राहतोय ते सगळी द्वैताची दुनिया आहे. ते द्वैत जर बॅलन्स झालं किंवा पॉझिटिव्ह आणि नेगेटिव्ह मध्ये पॉझिटिव्ह थोडस जास्त असेल तर त्या सगळ्या आपल्या ही जी लीला आहे मांडलेली भगवंताने, त्या लीलेला मजा येते. तर म्हणून त्या दृष्टिकोनातून आपण ही गोष्ट, ही कथा बघायची. व्यक्ती नव्हे तर तो कन्सेप्ट आहे. तर त्या दृष्टीने आपण बघायचंय त्या कथेकडे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की फक्त स्त्रियांनीच वटवृक्षाची पूजा करायची का, नाही, पुरुषांनी सुद्धा करायची. कारण पुरुष म्हणजे त्यांच्याही आत एक स्त्री असतेच ना रडलेली, तर त्या स्त्रीने त्यांच्यातल्या पुरुषाची पूजा करायलाच पाहिजे. त्यामुळे अंतरंगात आपण मेडिटेशन करायलाच पाहिजे. प्रत्येकाने मेडिटेशन करणं गरजेचं आहे वटपौर्णिमेला. या दृष्टिकोनातून प्रत्येक पौर्णिमेचं महात्म्य वेगळं. तर ते महात्म्य ज्येष्ठ, मी म्हटलं ना, ज्येष्ठ महिन्यात आलेली आहे, त्यामुळे ती नको असलेल्या गोष्टी काढून टाकणं हा कन्सेप्ट ह्या पौर्णिमेमध्ये जास्त आहे. आनंद आनंद वृद्धिंगत तेव्हाच होईल जेव्हा नको असलेल्या गोष्टी आपण टाकून देऊ. म्हणजे ओव्हर अटॅचमेंट्स आहेत, त्यांना आपण बाजूला टाकू. पण नाहीतर यम म्हणजे डेथ अर्ज आपली वाढेल. यम म्हणजे आपली डेथ अर्ज आहे. तर इट इज लाईक स्लो पॉइझनिंग. आपण संसारात आवश्यकतेपेक्षा जास्त रमणं इज लाईक स्लो पॉइझनिंग. वी आर नॉट लिव्हिंग ॲट ऑल. आणि आपल्याला ते कळत नाही. इतकं सूक्ष्म डोस असतो तो, इतका सूक्ष्म डोस असतो की आपल्यालाच कळत नाही की दिस इज अ पॉइझन. अशासारखं काहीतरी घडतं. तर ह्या पॉइझन मधून स्वतःला बाहेर काढायचं आहे, ह्या यमाच्या पाशांमधून आपण बाहेर काढायचं, स्वतःला बॅलन्स करायचंय. हे आपण करणं अपेक्षित आहे असं मला वाटतं नेहमी. आणि त्याच्यासाठी काही व्रत दिली असत. कोण कसं व्रत करेल हे प्रत्येकाने आपलं आपलं ठरवावं. पण पुरुषांनीही हे व्रत करावं, पुरुषांनीही हे ध्यान करावं. आपल्या आतमध्ये, पुरुषांच्या दृष्टीने आपल्या आतमध्ये आपली बायको, ज्यांची लग्न झालेली नसतील
त्यांच्याही आतमध्ये एक स्त्री असतेच. आणि मी जर स्त्री देहात असेल, ज्या ज्या स्त्री देहात आहेत त्यांचं बहिरंग स्त्रीचं असतं आणि अंतरंग पुरुषाचं असतं. तर त्याच्यामुळे त्या दृष्टिकोनातून आपण ध्यान जे करायचं ते त्या दृष्टिकोनातून. तर आता आपण ध्यानाला सुरुवात करू. जर काही एखादा क्विक प्रश्न असेल तर घेऊन एका ध्यानाला सुरुवात करू. ठीक आहे, मग आपण ध्यानाला सुरुवात करू. आणि आता ध्यानाला सुरुवात करताना ना चुकून कोणाचा तरी अनम्यूट होऊ नये. पण कधीतरी आपला हात लागतो फोनला वगैरे आणि पटकन अनम्यूट होतो आणि मग ते सगळ्यांना डिस्टर्बिंग होतं. तर त्या दृष्टीने मी हे अनम्यूटचं माझं ऐकू नाही येते, कोणालाच नाही ऐकू येते का? एखाद्या कोणाला येत आहे ऐकू ना? ऐकू येत आहे. हो, येतंय व्यवस्थित येतंय. येस, थँक्यू. जर तसं अनम्यूट झालं तर मी करते पटकन. हा, नाही तर मी ते अनम्यूटचं ऑप्शन काढून टाकते इथला आणि मग ध्यान झालं की आपण तो ओपन करू ऑप्शन. हा, आता तुम्हाला काही सांगायचं असेल तर चॅटवर सांगा आणि आपण ध्यानाला सुरुवात करू. जर पाणी वगैरे तुम्ही घेऊन बसला नसाल तर जरूर पाणी घेऊन बसा, किंवा थोडीशी साखर किंवा गोळी काहीतरी थोडंसं स्वीट, नाही तर पाणीही चालेल. पण आपल्याला ध्यानाच्या आधी आणि ध्यानाच्या नंतर दोन्ही वेळेला थोडंसं पाणी प्यायचं आहे. आपण जिथे आहोत तिथे आपण पाठकणा सरळ ठेवून समस्थितीत बसायचं आहे. पाठकणा सरळ समस्थितीतली बैठक. मग ते मांडी घालून बसा. ध्यानात मग कुठली तरी पॉस्चर घ्यायची असेल, पद्मासन, वज्रासन, तरी हरकत नाहीये. आपण साधारण 15 मिनिटं ध्यान करणार आहोत. डोळे मिटून घ्यायचे, जाणीव श्वासावर. श्वास अगदी सहज येतोय जातोय. संपूर्ण शरीर अगदी शिथिल पूर्ण शिथिल आहे. मनाने संपूर्ण शरीर शिथिल करायचं आहे. डोक्यापासून पायापर्यंत प्रत्येक अवयव अगदी शिथिल झालाय, शिथिल झालाय. श्वास येतोय जातोय, येतोय जातोय. संपूर्ण शरीरभर श्वास पोचवायचा आहे मनाने. इकडे संपूर्ण नाभी प्रदेशात श्वास घ्यायचा आहे. ओटीपोटात, पायामध्ये,
प्राण पोचवायचा आहे तिथे मनानेच. आणि आपल्याला आपल्या स्वतःतले जे काही गुण अवगुण आवडत नाहीत, कुठलेही असतील, आपल्याला काही मोह होतात, ते विचार करायचे, आठवून बघायचे की अशी कुठली गोष्ट आहे की जिच्यापासून मी परावृत्त राहू शकत नाही, मी ती सोडूच शकत नाही, आणि ज्याच्यामुळे माझी आत्मोन्नती होत नाहीये. मी दुःखी आहे, ज्या गोष्टीमुळे मी दुःखी आहे. अशा 2, 3, 4 गोष्टी आठवायच्या, श्वासाची जाणीव चालूच ठेवायची, आणि ह्या स्मृती जाग्या करत असताना शरीर अंतर्गत काय बदल घडतायत ते बघायचं. शरीरात ज्या संवेदना येत आहेत त्या येऊ द्यायचे. कुठेतरी गरम वाटेल, गार वाटेल, कुठेतरी थरथरल्यासारखं वाटेल, काही जणांना घाम येईल, कोणाला तरी टोचल्यासारखं वाटेल, अडकल्यासारखं वाटेल, choking sensation येईल. Whatever physical sensation comes along with these thoughts, आपल्या चुका, थोडक्यात काय आहे, आपल्या चुका आपण शोधायचे आहेत आणि त्या चुकांचे प्रसंग आठवायचे आहेत. आपल्याला जे वाटतं चूक करतोय आपण, ते त्या चुका. त्या चुकांची जी मुळं आहेत आपल्या शरीरातच आहेत ते. ती एवढी खोलवर रुजली आहेत की आपल्याला ती यमाच्या पाशासारखी खेचून नेत आहेत कुठेतरी. They are not allowing us to grow. आपल्या त्या चुका आपण परत करत राहतो. आपण केलेल्या अगदी बालपणापासूनच्या आतापर्यंत केलेल्या सगळ्या चुका, जेवढ्या आठवतील तेवढ्या चुका आठवायच्या आणि त्यामध्ये श्वास घ्यायचा, जाणीव श्वासाकडे, शरीराकडे, शरीरातल्या संवेदनांकडे एकत्रितपणे. त्या ज्या काही संवेदना आहेत त्या संवेदनांमध्ये श्वास घ्यायचा आहे. त्या वाढतील एखाद वेळेला, कुठेतरी झोंबल्यासारखं होईल, टोचल्यासारखं होईल, थरथरेल, अडकल्यासारखं होईल, दगड ठेवल्यासारखं होईल. ज्या कुठल्या संवेदना येतील त्या येऊ द्यायचे. त्या संवेदनांमध्ये श्वास घ्यायचा आहे. आणि ह्या चुका आपल्याला गळफास लावल्यासारख्या आपल्याला मागे मागे खेचतायत त्याची जाणीव.
दे आर पुलिंग अस बॅक. आपल्या गळ्यात जणू काही फास घातलाय या चुकांचा. अदृश्य असा हा फास आहे आणि आपल्याकडून त्याच्यामुळे ह्या चुका पुन्हा 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 घडतच राहतायत. शरीरातल्या संवेदनांकडे जाणीव. या संवेदना पूर्ण जाग्या करायचे. हे करत असताना एखाद्या वेळेला डोळ्यातून पाणी येईल, मध्येच डोळे उघडावेसे वाटतील एखाद्या वेळेला, पण उघडायचे नाहीत. तर तो जो काही भाव येईल आपल्या मनात, तर सगळीकडे जाणीव ठेवायची आणि श्वासाकडचं लक्ष सोडायचं नाहीये. आणि आता आपणच आपल्याला या पाशातून सोडवायचंय. जे गळ्याभोवती त्या चुकांचे पाश आहेत, फास लागल्यासारखे ते दोरी गळ्याभोवती आहे या चुकांची, जेणेकरून आपल्या संपूर्ण शरीरात त्या संवेदना जाग्या होत आहेत. आता एक एक करून ह्या गळ्यातल्या बांधलेल्या दोऱ्या, हे जे पाश आहेत, द चेन्स which are pulling us back, आपणच आता ते मनाने एक एक सोडवायचेत. त्या श्वासाने सोडवायच्या, कल्पना शक्तीने जोडवायच्या, व्हिज्युअल क्रिएशनने जोडवायच्या. ते तुमच्या स्वतःची सिस्टम वापरा, जी तुम्हाला सोपी वाटेल त्या सिस्टमने हा चेन सोडवायचे आपण. आणि श्वासाकडचं लक्ष जाऊ द्यायचं नाहीये. एक एक करून हे पाश सोडवायचे. हाताला बांधलेले, गळ्याला बांधलेले, पायाला बांधलेले, ही जी बंधनं आहेत, नको असलेली बंधनं, ती ऍक्शनची असतील, रिलेशन्सची असतील, जी कुठली बंधनं आहेत, त्याच्यातून आपण स्वतःला सोडवायचं आहे. आणि आपली लाईफ अर्ज आहे, जीवनाचं उद्दिष्ट, जीवनाचा पंथ पाठ कडे नेणारी जी आपली दृष्टी आहे, ती जागी करायची. ती किंबहुना ती आपोआप जागी होते. जाणीव श्वासाकडे आहेच आपली. आणि आपणच आपल्याला ह्या पाशातून सोडवलंय, याचा आपण स्वतः आनंद व्यक्त करायचा आहे. आणि यमदेव जणू समोर उभे आहेत आणि यमदेव आपल्याला सांगतायत की याच कारणासाठी हे केलं होतं, की तुझ्यातली सावित्री जागी व्हावी.
आपणच आपल्याला सोडवायचं आहे. ते आपल्याला कोडं घातलेलं आहे यमाने. आपल्या कपॅसिटीज वाढवण्यासाठी, आपल्याला जाणीव करून देण्यासाठी की आपल्याला आपल्यात ह्या सगळ्या क्षमता आहेत, आपण उगीच स्वतःला मागे खेचलं जाऊ देतोय. आपल्याला त्याच्यातून जागं होण्याची आपल्या स्वतःतच क्षमता आहे. आपल्या इष्ट देवता असतील, आपले गुरुजन असतील, त्यांना आपण या ठिकाणी स्मरण करणार आहोत. त्यांचं ते उपस्थित आहेतच, पण त्यांच्या उपस्थितीची जाणीव आता आपण करून घेणार आहोत. आणि हे जे काही शरीर अंतर्गत, मनाच्या अंतर्गत आपल्या बदल घडलेत, यांना शक्ती देण्याची आपण विनंती करणार आहोत. आणि या देवता हे मास्टर्स आपल्याला शक्ती प्रदान करतायत. आणि ही ऊर्जा, ही शक्ती आपल्या संपूर्ण शरीरात प्रवाहित होते. आणि हे जे आपण अनेक पाश काढून टाकलेत आपले, तिथे काही त्या भागांना जखमा झाल्या असतील, त्या जखमा आपोआप बऱ्या होत आहेत. भरभरून ही ऊर्जा घ्यायची आणि ह्या पौर्णिमेच्या चंद्राची ही ऊर्जा त्याच्याबरोबर घेऊ. त्याच्याबरोबर शीतलता येईल. आणि आपल्या शरीराला काही दाह झाला असेल, हीट निर्माण झाली असेल शरीरात, ते शांत होते त्या चंद्राच्या शीतल चांदण्यातून, प्रकाशातून. आपल्याला ह्याच्यातून काहीतरी अंडरस्टँडिंग येईल, जाणीव होईल. आपल्याला एखादी युक्ती सुचेल की ह्याच्यातून बाहेर कसं पडायचं आणि पुन्हा असं होऊ न देण्यासाठी मी काय करावं, याच्यासाठी काहीतरी युक्ती सुचेल. हे सगळं ज्ञान जे आहे मला आता मिळतंय, ते मला आत्मसात होत आहे. आय कॅन इंटिग्रेट इट इन माय लाईफ, इन माय एव्हरीडे लाईफ.
जाणीव श्वासावर आहेच. दीर्घ श्वसनाची 1-2 आवर्तनं करायची. पुन्हा वर्तमानात यायचंय आपल्याला. पोटाची हालचाल, थोडीशी शरीराची हातापायांची हालचाल करायची, मानेची हालचाल करायची. दोन्ही हात एकमेकांवर चोळायचे वाटलं तर. आणि हात आपले पहिले डोळ्यांना लावून मग सर्वांगावरून अतिशय प्रेमाने हात फिरवायचे. एखादा दुखरा भाग असेल आपला तर त्या भागावरून विशेष करून फिरवायचे. आणि आपण सुरुवात केली ध्यानाला तेव्हाचा आपला श्वास आणि आत्ताचा श्वास याच्यातला भेद बघायचा. काही आहे का, कसा आहे. आपण आधीच्या पेक्षा श्वास जास्त मोकळा घेतोय का तसाच आहे. जस्ट अ कंटेम्प्लेशन, अ कंपॅरिझन, सेल्फ कंपॅरिझन. 10-15 मिनिटं आधीची मी आणि आत्ताची मी ह्याच्यात काय फरक झाला. त्या 15 मिनिटाच्या ध्यानातून काय फरक पडला माझ्या. अतिशय शांतपणे आता डोळे उघडायला हरकत नाही. थोडस पाणी प्या. जर साखर वगैरे असं काही ठेवलं असेल तर थोडीशी साखर घ्या. पाणी प्या थोडस. कारण ग्राउंडिंग करणं खूप जरुरीचं असतं. कोणाला काही शेअर करायचंय का? अनम्यूट करा आणि बोला. आत्ताचा अनुभव. मंजिरीताई, खूप एकदम शांत वाटलं. आजूबाजूचे कुठलेही आवाज ऐकू येत नव्हते. पूर्णपणे मी स्वतःच्या इतकी आत गेले होते की एकदम मन एकदम शांत होऊन गेलंय आता. खूप अगदी छान हलकं वाटतंय आणि खूप झोप येते आता. येणारच आहे आणि छान झोप लागेल आता. खूप खूप धन्यवाद. खूप छान शांत वाटतंय अगदी. मला पण असंच वाटतंय. हा शैलजाताई. हो सेम हो. मला पण तेच फिलिंग आहे. खूप छान. म्हणजे मला आता 15 छान वाटतं. मिनिटापूर्वी एवढी झोप नव्हती येत, पण आता ह्या 15-20 मिनिटांमध्ये इतकी झोप येते की आता डोळे उघडावेसेही वाटत नाही. म्हणजे कारण अगदी झापड आल्यासारखी. ती झोप तर आपल्याला का आता येते माहितीये का? कारण आपल्या शरीर थोडस हलकं झालंय. आपण वजन खाली ठेवल्यावर जसं आपण एकाएकी हलके होतो ना आणि आपल्याला आडवं पडावं असं वाटतं ना, तशासारखं खरोखर. काहीतरी होतं. शरीरातलं आपण खूपसं वजन हो म्हणजे आपल्याला अगदी. दिसत नसतं ते वजन, पण आपण काढून टाकलंय ते वजन. मग आपल्याला हो असं वाटतं की आता जरा विश्रांती घेऊ, जरा 2 मिनिटं. हो असं. हो अगदी म्हणजे हातपाय असे गळल्यासारखे झालेत आणि आता इथेच झोपून जावं इतकी परिस्थिती आहे. मन आणि हलकं पाणी हलकं प्या. झाल्याचं वाटतं. सगळ्यांनी पाणी नक्की प्या. हो, पाणी दूध प्यायला दूध प्यायला पाहिजे. प्यायला तर दूध प्या. म्हणजे आणि छान मेन वाटतं. म्हणजे काय म्हणजे ताई श्वास एकदम इतका हलका वाटतोय. म्हणजे मेडिटेशनच्या आधी त्याला जेवढं जडत्व होतं आता ते एकदम असं खूप असं मोकळं मोकळं झाल्यासारखं वाटतंय. आणि सारखं असं वाटतं झोपावं आता कोणाशी बोलू पण एवढा त्याचा असा अजून नाही पण प्रभाव आहे. थोडस बोललं ना की कसं आपलं ग्राउंडिंग होतं बोललं की. हो हो नाही ते तर आहे. नाहीतर आपण त्या तरल अवस्थेतच राहतो. अजूनही असं म्हणजे तो हे आहेच म्हणजे त्यात पण हलके पण आहे त्याच्यात जडत्व असं काही नाही. हम्म. खूप म्हणजे हा. मोकळं वाटतंय असं. खूप छान एक्सपिरियन्स आहे. थँक्यू मंजिरीताई. थँक्यू धन्यवाद. थँक्यू मंजिरीताई. सो मच.
हिमगौरी थँक्यू सो बोलते मी. मच माझ्या मंजिरीताई. डिव्हाइसचं नाव वेगळं आहे. हिमगौरी बोलते मी. बर मोक्षदा हा. नाव आहे आलंय. हो. नाही ईशा नाव आहे, पण मी हिमगौरी बरोबर. बोलते MA ग्रुप ओके. मधनं. हो ओके ओके हा ओके. हा. थँक्यू मॅम. चला, तुम्ही सांगितलेली जी थँक्यू. संकल्पना वाटली ना सावित्री आणि सत्यवानाची ती खूप आवडली. खूप छान. आणि वी कॅरी अ सावित्री अँड वी कॅरी अ सत्यवान विदिन अस. हो. मंजिरी ताई, अनघा हा बोलते. हा बोला. हा, तुम्ही दुर्गुण आठवायला सांगितलेत. आतापर्यंत मला माझे दुर्गुण माहित नव्हते, पण खरोखर दुर्गुण आठवायला सांगितल्यानंतर एक एक दुर्गुण समोर आला. आणखीन खूप थँक्यू त्याच्याबद्दल, की ही जाणीवपूर्वक विचार करून आठवून दुर्गुण मी दूर करायचा प्रयत्न करणार आहे आता. त्यामुळे थँक्यू. कोण काढायला पाहिजेत ना, दुसरे हा कोण दृष्टिकोन. काढणार. हो तेच. तर त्याच्यामुळे ते लक्षात आलं कुठले कुठले दुर्गुण आहेत. And that is the step, okay, towards क्लिन्सिंग प्रोसेस सारखं आहे. आपल्याला कळलं कुठे हा, होते ते कळलं ना, की तीच पहिली पायरी आहे ना सुधारण्याची. खरोखर म्हणजे खूप छानच वाटलं. थँक्यू. धन्यवाद. श्वासामध्ये खूप फरक जाणवला. अगदी हलका झाला श्वास. म्हणजे हा अनुभव मी पहिल्यांदा घेतला मेडिटेशन मध्ये. खूप छान वाटलं. आणि तुम्ही जी कथा सांगितली बहिरंग अंतरंग, ते कुठेतरी अर्धनारी नटेश्वरशी कुठेतरी एक स्लाइट कंपॅरिझन झाल्यासारखं मला वाटलं. बरोबर आहे, पण अर्धनारी नटेश्वर आहे ना, हे आपलं डिव्हाइन स्वरूप आहे. ओके आणि सत्यवान सावित्री हे आपलं संसारातलं स्वरूप आहे. ओके ओके. त्यामुळे ते खूप चुका करत असतात, सत्यवान पण आणि सावित्री पण. ओके. कारण या ड्युएलिटी मध्ये आपल्या चुका होतच असतात. आपण Right. कुठलंही एक काहीतरी कृत्य केलं ना, तर त्याच्या अगेन्स्ट काय केलं तरी, कारण एके ठिकाणून तुम्ही माती खणून काढली की ती तुम्ही कुठेतरी टाकणारच की नाही. बरोबर. त्यामुळे इन धिस वर्ल्ड इट इज नॉट पॉसिबल टू लिव्ह विदाउट मिस्टेक्स. फक्त Okay. त्या चुकांना चिकटलं नाही पाहिजे आपण. ओके. तुम्ही सांगत Thank होता you. ते सांगा. सॉरी. नाही थँक्यू. मला एकदम तुम्ही सांगत होता तेव्हा त्याच्याशी कुठेतरी रिलेट झाल्यासारखं वाटलं. आधी जे वाचलं होतं त्याच्यामध्ये, म्हणून मी विषय काढला की जसं तुम्ही म्हणालात ते डिव्हाइन स्वरूप आहे आणि हे आपलं आत्ताच्या आयुष्यात आपण जे रेग्युलर स्वरूप आहे ते सत्यवान सावित्रीचं रूप आहे. ते मला आता पहिल्यांदाच कळलं. आपल्याला त्या डिव्हिनिटीकडे जायचंय. प्रवास तिथपर्यंत करायचा आहे. नक्कीच. मंजिरीताई, कोण बोलताय? मानसी. मानसीताई बोला. हा, आत्ताच हे रेकॉर्डिंग मिळणार आहे, कारण का माझं पहिलं कनेक्टच होत नव्हतं. हो, आणि मी आज फेसबुक लाईव्ह जाणार होते आणि ते मी विसरूनच गेले. अच्छा. तर मी ते युट्यूब वर अपलोड करीन आता. हा, आत्ताच आपलं हे. फक्त पहिली गोष्ट काय सांगितलं काहीच माहित नाहीये, त्यामुळे मला लिंक लागत नाही आता काय बोलताय ते. आपण ধ্যান কেলো না তোমার নাচো ও বলছে ও ট্রাক নিয়ে এসেছিল হি ইজ নাও ইন দ্যাট বিজনেস ওয়্যার तुम्ही काय ते टाकाल ना तुम्ही ह्याच्यावरती युट्यूब वर टाकाल म्हटलं युट्यूब वर टाकेल. हो, युट्यूब वर मग ते हे लिंक टाकाल ह्याच्यावर ग्रुपवर टाकेल. फक्त मला एखाद दिवस द्या. जरा घाई होते. नाही तुम्ही आधी काय सांगितलं ते मला ऐकायचंय, कळलंच नाही काही. सत्यवान काही रूपक सांगितलं, अंतर्मन आणि बहिर्मन आपलं, म्हणजे संसार आणि आपलं अंतर असं आपलं. नाही ते तुमच्या भाषेमध्ये ते जे ऐकायचं आहे ते डिटेल मध्ये जरूर ऐक. आणि आता ना मला आता मी सांगू का नको मला कळत नाही. माझ्या झोप लागली आता, त्या झोपेमध्ये हे पण एक चांदणी दिसली. आपण चांदणीचा जो आकार आहे ना, तुमचं ऐकू नाही येते, तुम्ही हँग झालाय. आता येत आहे ऐकू? हा, येत आहे. आता म्हणजे झोप लागली त्यावेळेला काय माहित नाही, अगदी काही 1 सेकंद असेल की अगदी 2 सेकंद असेल, पण अशी एक चांदणी दिसली आणि चांदणीच्या आकारामध्ये प्रत्येक टोकावरती एक चमकणारा तारा दिसला. क्या बात. हो, मला हे खूप शुभ लक्षण आहे.
अच्छा. त्यातलं सत्व जाग झाल्याचं लक्षण आहे. आपल्याला असे काही व्हिजन्स दिसणं किंवा इल्युमिनेशन, कुठल्याही प्रकारचं इल्युमिनेशन आपण म्हणतो, व्हिज्युअल क्रिएशन असेल किंवा काही असेल, पण आपल्याला ते करता येणं म्हणजे सत्व आपण जाग करतोय. खूप चांगलं लक्षण. आणि जमलं तर त्या चांदणीचं चित्र काढा. हा. संग्रही ठेवा ते चांदणीचं चित्र. काय काय करू? चांदणीचं चित्र काढा, संग्रही ठेवा ते. अच्छा. बर. अच्छा. ठीक आहे ठीक आहे. मंजिरीताई, तुम्ही बुद्ध पौर्णिमेचं मेडिटेशन घेतलं होतं, त्याचं रेकॉर्डिंग हे केलंय तुम्ही युट्यूब वरती अपलोड केलंय? माहिती नाही मला, लक्षात नाही माझ्या केलाय की नाही. बर बर, बघायला लागेल. चालेल, मी पर्सनल वरती तुम्हाला रिमाइंड करीन परत एकदा. त्याचं असेल तर मला ती लिंक पाठवा. हो चालेल चालेल. तुम्ही आता मला म्हणताय की फक्त चांदणीचे चित्र काढून मला जे दिसलं तसं फक्त कागदावरती म्हणताय ना? हो हो. बस ना? हो. ओके ओके ठीक आहे. चला मंजिरीताई, हरिओम. हरिओम हरिओम. सुनीता सुनीता बोलते. छान वाटलं, एकदम मस्त. हो, धन्यवाद. अण्णांची आठवण झाली. अण्णांची झाली आठवण. तुम्ही खूप मोठी पदवी दिलीत मला. एकदम बऱ्याच दिवसांनी योग आला. हो, मेडिटेशनचा. मला पण खूप छान वाटलं. Hi Manjari. Hi. This is Anjana. Who? Anjana. Anjana. Yeah, okay. from the US. Oh yeah. Yes, and I really liked the explanation how you know, like we hear the stories, but we don't have to actually take the character, but understand the underlining meaning. Right? Right. Yeah, and we are so caught up in the stories and the rituals that we don't understand the underlining, meaning to it. And this kind of came across to me, the way you explained it. It was really, really nice. And we can have different meanings, huh? We can have different meanings. Absolutely. Yeah. As you are progressing, and like you said, this Purnima, this was the essence, right? Yeah, right. And as we progress in our journeys, more things get revealed to us. Yeah. And, this time in the meditation, I could feel like a warm heat, like from my neck area, going down. I felt that. It was such a warm feeling, that I've never felt before. So this was something new. And also, it was Anjana, it was hot or warm? It was more on the hotter side. Soothing or not so soothing? It was very soothing. Yeah. So that means some transformation has happened there. It was very soothing. मी थोडंसं मराठीत सांगते अंजना की तिथे आपण अन्न शिजवलं की कसं some transformation is happening, no? Of the same thing. So that heat, that warmth has changed something within us. Though we don't know what it is, but something has changed within us. And it was so warm and soothing, I've never felt that before. And this time I did feel it, so observe the changes within you, okay? Yeah, exactly. We should not stop there. We have to observe the changes. There's a lot of homework we have to do. Absolutely. After the meditation also. Okay, just to see what are the physical changes and our thoughts and processes. So can you shed any light on the, like the different lights you see? A lot of times you see blue light or, a lot of, bright lights. And sometimes red light. Good. Not over bright. But bright light is always good. Any color is always good when it is bright and shiny. Yeah, the blue lights, a lot of times the blue, pink lights. There are many meanings of the light. It depends on what situation, what thought process you are going through. The meaning is revealed with reference to that.
Okay. Because blue Okay. has say about 50 meanings. So what is Yeah. the meaning which is meant for you? Particular. Yeah. Yeah. So it will be Yeah. according to your thought process, environment you are, whatever is happening around you just now. Okay. So that will get reflected. Okay. Through those But lights. whatever Okay. it is good. Okay. Because it is Yeah. bright light. Yeah. Yeah. You know, like we are always evolving, and so the things also change accordingly. You know how we are And evolving evolving. is a continuous process. It is happening. Continuous. Yeah. Yes. Okay. Okay. Great talking to you, Great. Manjari. Thank you, Anjana, for joining. Yeah, I wanted to experience a lot of times because of the timing, you know, difference between the US and India time, not easy to catch. But this time it just worked out. And I had just opened my phone, you know, and your thing came about. So I thought it was meant to be, you know. Yeah, actually. See, Dipti is one of our friends. Dipti, can you just say hi to Anjana? So that she's also from US, from Dallas. Okay. Okay. So anytime, she's a wonderful healer. So anytime, anything you need, you can contact her. So your timings won't clash. Yeah. She's 2 hours, you know, ahead of me, but it's still, we can, you know, match. Yeah. Thank you, Manjari. It is easier to match. Yeah. Absolutely. Yes. Thank you. Yeah, thank you. Thank you. Okay, she's in NC. So, should we stop here or anybody to share? कोणाला share करायचंय का? आपला अनुभव? Yeah, you are in NC. Okay, I used to live there. Devayani Shirolkar is saying that she is from NC. Would love to. Yeah. I will connect with her. I used to live in NC. You know? Okay. And now you are in California. In California. Yeah. Great. म्हणजे काही बाहेर पडलं तर चालेल का? हो जरूर. चालेल. शुभरात्री. शुभरात्री. छान झोपा. शुभरात्री. संकल्प. शुभरात्री मंजरी ताई. धन्यवाद. धन्यवाद. संकल्प करून झोपा. अच्छा. लिव्ह करते ते काही आपल्याला मेडिटेशन मध्ये झालाय ते इंटिग्रेट होऊ देत ना आपल्या शरीरात. संकल्प करायचा. म्हणजे आपल्याला पूर्ण फळ मिळालं पाहिजे ना त्याचं. चालेल. आपण सगळे संसारी आहोत ना, आपल्याला फळ हवंय हो. चला हरिओम. हरिओम. भेटायचा योग कधी येतो बघूया आता. येईल. आता हे असं भेटायचं. हो ते तर आहेच. चांगलं वाटतं. बऱ्याच दिवसांनी भेट झाली. फक्त काळोख असल्यामुळे दिसत नाही. चल आता हरिओम. शुभरात्री. सर्वांना शुभरात्री. ओके. गुड नाईट. गुड नाईट. मंजिरी ताई, थँक्यू. थँक्यू.